नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण एक राजा आणि त्यांच्या 7 राणींची कहाणी ऐकणार आहोत. काय आहे बांबूच्या झाडाचे आणि चाफ्याच्या फुलाचे रहस्य? अतिशय ज्ञानवर्धक आणि रहस्यमय कहाणी आहे. कहाणी पूर्ण ऐका. चला तर मग मित्रांनो, कहाणीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तसेच बेल आयकन सुद्धा प्रेस करा. चला तर मग कहाणीला सुरुवात करूया. खूप जुन्या काळातील गोष्ट आहे. एक राजा होता आणि त्या राजाच्या 7 राण्या होत्या. त्या राजाचे राज्य दूर दूरपर्यंत पसरलेले होते. राजा धार्मिक आणि अतिशय दयाळू होता. तो नेहमी आपल्या प्रजेला आपल्या मुलाप्रमाणे वागवायचा आणि आपल्या प्रजेच्या भल्यासाठीच काम करायचा. प्रजासुद्धा आपल्या दयाळू राजावर खूप प्रेम करायची. त्या राज्यातील लोकांना कोणतेच दुःख नव्हते. अतिशय आनंदाने आणि मिळून मिसळून सर्व राहत होते. राजाला संतती नसल्यामुळे तो नेहमी चिंतित असायचा. संतान प्राप्तीसाठी राजाने 6 लग्न केले, पण त्याला कोणत्याच राणीकडून संतान प्राप्ती झाली नाही. राजा घरातील मंदिराप्रमाणे राज्यातील सर्व मंदिरांमध्ये पूजापाठ आणि होम हवन करत, तसेच मोठ्या प्रमाणात दानधर्म करत, पण कोणत्याच राणीला संतान सुख मिळाले नाही. जसजसे दिवस जात होते तसतशी राजाची चिंता वाढत होती आणि काही काळानंतर राजा अतिशय दुःखी राहू लागला. राजाला दुःखी बघून प्रजासुद्धा दुःखी राहू लागली. त्यांची सुद्धा राजाप्रमाणे उत्तराधिकारी मिळवण्याची इच्छा पूर्ण होत नव्हती. त्या राज्यातील सर्व प्रजा मनापासून देवाजवळ प्रार्थना करायची की राजाच्या घरात कमीत कमी एका मुलाचा जन्म व्हावा, जो त्या राज्यातील भावी राजा असेल. त्यासाठी सर्व देवी देवतांची पूजा याचना करायचे. राजाने खूप प्रयत्न केले. ते साधू संत फकीर सगळ्यांची सेवा करायचे, पण कोणाचाच दिलेला आशीर्वाद राजाला फळला नाही. एके दिवशी राजा शिकार करायला निघाला. जंगलात एका हरणीचा पाठलाग करत खूप दूर निघून गेला. हरण तर त्यांना मिळालीच नाही. माहीत नाही ती हरण कुठे लपली होती. राजा खूप वेळ हरणाला जंगलात शोधत होते, पण ते हरण त्यांना कुठेच नाही सापडले. खूप वेळापासून जंगलात फिरत असल्यामुळे राजाला तहान लागली होती. राजा आपला रस्ता चुकले तरीही ते घोडा घेऊन पुढेच जात होते. चारही बाजूला घनदाट जंगल दिसत होते. अचानक राजाला खळखळ असा आवाज आला. राजाला वाटले इकडे नक्की एखादा पाण्याचा झरा असावा. राजा त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. काही अंतरावर गेल्यावर राजाला पाण्याचा झरा दिसला. राजा घोड्यावरून खाली उतरून जसे पाणी प्यायला लागला, अचानक त्याला तेथे आवाज आला. तुम्ही कोण आहात? तुम्हाला दिसत नाही का? मी येथे आंघोळ करत आहे. तुम्ही येथे कसे आलात? राजाने दचकून मागे बघितले. राजाला अतिशय तहान लागली होती, म्हणून त्यांना काहीच दिसले नाही की एक मुलगी तेथे आंघोळ करत होती. त्यांनी लगेच आपली नजर दुसऱ्या दिशेला फिरवली आणि म्हणाले, मला खूप तहान लागली होती म्हणून मी पाणी प्यायला येथे आलो. मला माफ करा, मी तुम्हाला नाही बघितले. जर तुम्हाला हरकत नसेल तर मी पाणी पिऊन येथून निघून जाईल. तसेही मी रस्ता चुकलो आहे. तुम्ही कोण आहात आणि एवढ्या घनदाट जंगलात एकट्या काय करत आहात? आणि एवढ्या घनदाट जंगलात एकट्या कशा? राजाच्या प्रश्नाला उत्तर देत ती मुलगी म्हणाली, मी इथेच शेजारील गावात राहते. मी रोज येथे अंघोळीला येते. हा तलाव आणि नदी जंगलात आहे म्हणून येथे कोणीच येत नाही. मी तर बेफिकर होऊन अंघोळ करत होती. मला नव्हते माहीत तुम्ही अचानक येथे याल. तुम्ही माझ्याकडे पाठ करून पाणी पिऊन घ्या आणि थोडा वेळ तिकडे थांबा. थोड्याच वेळात मी तुम्हाला रस्ता दाखवते. राजा पाणी पिऊन थोड्या अंतरावर एका झाडाकडे सावलीत तलावाकडे पाठ करून उभे राहिले. इकडे ती मुलगी लवकर लवकर आंघोळ करून एका दगडाच्या मागे जाऊन कपडे बदलू लागली आणि थोड्या वेळात राजाजवळ आली. राजाजवळ येऊन म्हणाली,
तुम्हाला अजून पाणी प्यायचे असेल तर पिऊन घ्या. राजा म्हणाला, नाही, मी पाणी पिऊन घेतले आहे. आता तू कोण आहेस ते सांग आणि माझी मदत कर. मुलगी म्हणाली, मी घरी घेऊन जाण्यासाठी काही फळे तोडून ठेवले आहेत. तुम्हाला भूक लागली असेल तर ते तुम्ही खाऊ शकता. असे म्हणून ती मुलगी राजाचे उत्तर न ऐकताच टोपलीत बांधलेले फळं काढून तलावाच्या पाण्यात धुवून राजाला द्यायला लागली. राजा मंत्रमुग्ध होऊन बघत होता. राजाने बघितले, तिने अगदी व्यवस्थित फळं पानावर ठेवले होते. ते फळ घेत राजा म्हणाला, तुम्हाला फळ नाही खायचे का? मुलगी म्हणाली, तुम्ही अतिथी आहात, तुम्ही खा. फळ खाताना राजाने मुलीला विचारले, अजून तुझी ओळख सांगितली नाही, मला तुझा परिचय दे. मुलगी म्हणाली, माझे नाव रूपा आहे. मी येथे शेजारच्या गावात राहते. माझ्या गावाचे नाव कोटसी आहे. माझ्या परिवारात फक्त माझी आई आहे. आम्ही जंगलातून फळे आणि लाकडे घेऊन जातो. ते विकून आमचा गुजारा करतो. घराच्या जवळ थोडीशी जमीन आहे. त्यात आम्ही थोडेफार धान्य आणि भाजीपाला लावतो. त्यातून आमचा खर्च निघतो. मुलगी म्हणाली, मी तर माझ्या बाबतीत तुम्हाला सर्व काही सांगितले आहे. आता तुमच्याविषयी सांगा. राजाने थोडा विचार केला आणि म्हणाला, मी पुढच्या वेळी येईन तेव्हा सांगेन. त्यानंतर रूपाने राजाला रस्ता दाखवला आणि जाता जाता म्हणाला, रूपा, तू तर मला सांगितलेच नाही की मी दुसऱ्यांदा तुला कुठे भेटू. रूपा म्हणाली, तुम्हाला मला का भेटायचे आहे? राजा म्हणाला, तुला बघून तुझ्याशी बोलायची इच्छा होते. रूपा हसत म्हणाली, मी तुम्हाला सांगितले होते, मी रोज इथे येते. सकाळी लाकडे घेऊन आईला देऊन येते आणि परत फळे घ्यायला येते. मग जेवण करून भाजीपाला आणि फळे विकायला बाजारात जाते. मी तुम्हाला रोज इथेच भेटेल. नाहीतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या गावात येऊ शकता. त्यानंतर राजा तेथून निघून राजधानीत आला. पण राजा रूपाच्या प्रेमात पडला होता. त्यामुळे तो बेचैन राहू लागला. त्याला वारंवार रूपाला भेटण्याची इच्छा व्हायला लागली. त्याला समजत नव्हते 6 राण्या असूनही त्याचे मन रूपाकडे का खेचत आहे. जेव्हा त्याची बेचैनी वाढू लागली तेव्हा त्याने जंगलात घडलेली सर्व घटना आपल्या मंत्र्याला सांगितली. मंत्री म्हणाला, मग महाराज, तुम्ही त्या मुलीशी विवाह का करत नाही? कदाचित त्यांच्यापासूनच आपल्या राज्याला उत्तराधिकारी मिळेल. मंत्रीने असे सांगितल्यावर राजा दुसऱ्याच दिवशी मंत्र्याला घेऊन रूपाला भेटायला गेला. तलावाजवळ जाऊन त्यांनी रूपाला आवाज दिला, पण रूपा तेथे नव्हती. बऱ्याचदा आवाज दिल्यावर ते तेथेच थांबले. खूप वेळ वाट बघितल्यावरही रूपा त्यांना दिसली नाही. राजाने मंत्र्याला बोलावून सांगितले, आज रूपा कुठे दिसत नाही. एकतर ती आली नसेल किंवा एकतर ती येऊन परत निघून गेली असेल. पण तिने सांगितले होते की ती रोज येते. मग अजून आली का नाही? मंत्री म्हणाला, आपण तिच्या गावात गेलो तर? राजा म्हणाला, ठीक आहे, असंच करू. रूपाच्या गावात जाण्याचे नक्की करून ते गावात पोचले. रूपाच्या नावाने विचारपूस केली तर गावातील लोक त्यांना घर दाखवण्यासाठी त्यांच्याबरोबर चालू लागले. तिथे पोचल्यावर रूपाच्या झोपडीच्या बाहेर त्यांना कोणीच दिसले नाही. रूपा चुपचाप झोपडीत बसली होती. राजाने आवाज देऊन विचारले, तू काय करत आहेस? बाहेर ये. बघ, मी तुला भेटायला कोणाला आणले आहे. बाहेर ये. बघ, मी तुला भेटायला कोणाला आणले आहे. मी तलावाजवळ तुझी खूप वाट बघितली, पण तू आज फळे घ्यायला नव्हती गेली. आवाज ऐकून रूपा बाहेर आली. तिचे डोळे पाण्याने भरले होते. राजाने विचारले, रूपा, काय झाले? तू का रडत आहे? आत्तापर्यंत घोड्यावर स्वार झालेल्या 2 अनोळखी लोकांना बघून गावातील लोक म्हणाले, तिच्या परिवारात तिची जवळची व्यक्ती फक्त तिची आईच होती आणि तिचाही मृत्यू झाला. तिला सापाने दंश केला होता. आता ही बिचारी एकटी राहिली आहे.
आता तुम्हीच सांगा, ही बिचारी रडणार नाही तर काय करेल? तुम्ही कोण आहात? मंत्र्याने राजांचा परिचय दिला. मंत्र्याचे बोलणे ऐकून पूर्ण गावात खळबळ उडाली. सगळ्यांनी मिळून राजाचे मनापासून स्वागत केले. राजाने गावाच्या प्रमुखाला सांगितले, मला रूपाशी लग्न करायचे आहे. तुम्हाला काही हरकत नसेल? तुम्हाला काही आपत्ती तर नाही ना? प्रमुख म्हणाले, नाही, आमची मुलगी राणी होईल. आमचे तर नशीबच उघडले. आता हे गाव तुमचे सासर असेल. आम्हाला अजून काय पाहिजे? गावातील लोकांनी लवकरच सर्व तयारी करून रूपा आणि राजाचे लग्न लावून दिले. राजाने रूपाला नवीन नाव दिले, राजलक्ष्मी. आता राजा आणि मंत्री नवीन राणीला घेऊन जाण्यासाठी तयार होते. गावातील लोकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी रूपाची पाठवणी केली. राजलक्ष्मी आपल्या सासरी म्हणजे राजमहालात आली. राजाच्या नवीन राणीला बघून आधीच्या 6 राणींना ईर्ष्या वाटू लागली. त्यांना फार वाईट वाटले होते. तरीही वर आनंद दाखवून राजलक्ष्मीचे चांगले स्वागत केले. राजा जास्तीत जास्त वेळ राजलक्ष्मी बरोबर व्यतीत करायचा. राजलक्ष्मी अतिशय भोळी आणि अगदी साधी सरळ दिसायची. ती आपल्या सवतींच्या मनात असलेली ईर्ष्या समजत नव्हती. तिला माहीत नव्हते त्या बाकीच्या राण्या तिच्याशी किती नफरत करतात. ती सर्वींना आपल्या मोठ्या बहिणीप्रमाणे मान द्यायची. राजलक्ष्मी बरोबर राजाचे लग्न होऊन बराच काळ लोटला, पण तिलाही मूल झाले नाही. एकदा एक संन्यासी त्या राज्यातून जात होते. ते संन्यासी त्या नगरात अतिशय प्रसिद्ध होते. तेव्हा मंत्र्याला त्या संन्याशीविषयी समजले. तसेच तो राजाकडे आला आणि राजाला म्हणाला, ते संन्यासी फार मोठे महात्मा आहेत. आपण त्यांना एकदा राजदरबारात बोलावून आपली समस्या त्यांना सांगावी. राजाला मंत्र्याचे म्हणणे पटले. राजा म्हणाले, त्या संन्यासी महात्म्यांना सन्मानाने राजवाड्यात आणण्यास सांगितले. महात्मा महालात येताच राजाने त्यांचा आदर सत्कार केला आणि त्यांना आपली समस्या सांगितली. राजाने आपल्या सर्व राणींना राजदरबारात बोलावून घेतले. तेव्हा महात्मा काहीच न बोलता थोडे दिवस महालात राहण्याची परवानगी मागितली. राजाने आनंदाने त्यांची राहण्याची परवानगी दिली आणि आपल्या सेवकांना आदेश दिला की महात्म्यांची राहण्याची चांगली व्यवस्था करून द्यावी. त्यांनी सर्व राणींनाही सांगितले की महात्म्यांचा पूर्ण आदर सत्कार झाला पाहिजे. मोठ्या राणीने संन्यासाचे फाटलेले जुने कपडे बघितले. ते तिला अजिबात आवडले नाही. ती फाटलेले कपडे बघून महात्म्यांची सेवा करायला काहीतरी बहाणा काढून नकार देत असे. छोटी राणी राजलक्ष्मी मात्र पूर्ण आदर सत्कार करून महात्म्यांची सेवा करायची. कदाचित छोट्याशा गावात राहिल्यामुळे तिला घमंड नव्हता की एका राजाची राणी आहे. तिने मन लावून महात्म्यांची सेवा केली. काही दिवसात महात्मा जाण्याची तयारी करू लागले. जाण्याआधी त्यांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला. शेवटी छोटी राणी राजलक्ष्मीला आपल्याजवळ बोलावून सांगितले, मुली, तू माझी खूप सेवा केली आहेस. लवकरच तुला संतान प्राप्ती होईल आणि या महलात मुलांचा किलकिलाट ऐकायला येईल. राजा आणि राणी राजलक्ष्मी अतिशय खुश झाले. त्यांना अशा प्रकारे आशीर्वाद देऊन महात्मा तेथून निघून गेले आणि खरंच थोड्या दिवसातच छोटी राणी राजलक्ष्मी गर्भवती झाली. राजाला तिने आनंदाची बातमी दिली की ते बाबा होणार आहेत. राणी गर्भवती असल्याचे ऐकून त्यांचा आनंद गगनाला भिडला. आता राजा राजलक्ष्मीकडे जास्त लक्ष देऊ लागला. राजलक्ष्मीला कोणत्याच प्रकारचा काही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात येऊ लागली. दासींना राणी लक्ष्मीच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा आदेश दिला. त्यांनी कुलगुरूला पण सांगितले की राणीला दररोज धार्मिक आणि प्रेरक कहाण्या सांगाव्या. या बातमीमुळे सर्व राज्यात आनंदाचे वातावरण पसरले. पूर्ण राज्यात लोक आनंद साजरा करू लागले. सर्व प्रजा खुश होती, कारण राज्याला वारस मिळणार होता. पण मोठ्या 6 राण्या
जळून राख झाल्या. या 6च्या 6 राण्या विचार करू लागल्या की आता काय होईल. सगळ्या विचार करू लागल्या. छोटी राणी तर आधीपासूनच राजाला खूप आवडते. मुलं झाल्यावर तर हिचा जास्त मान वाढेल. हिलाच पटराणीची जागा मिळेल. त्यानंतर आपल्याला तर कोणी विचारणारच नाही. आपले महत्त्व शून्य होईल आणि ही आपल्याला दासीसारखी समजेल. आपसात विचार करून राजलक्ष्मीला त्रास देण्याचा प्रयत्न करायच्या. पण त्यांची कोणतीच चालाकी काम येत नव्हती. कधी कुलगुरूंचे माणसामध्ये यायचे, तर कधी प्रजा, तर कधी दासी, तर कधी स्वतः राजाच त्यांची चाल नाकाम करायचे. अशा पद्धतीने वेळ जात होती आणि राणीचे 9 महिने भरायला आले होते. तेव्हा अचानक राज्याच्या सीमेवर दुश्मनांनी हल्ला केला. तेथे राजाने सेनापतीला पाठवले, पण ते त्या कामात सफळ झाले नाही. म्हणून राज्याच्या सीमेवर राजाला जावे लागले. मित्रांनो, पुढील कहाणी आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत.